हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आज आपण क्लास 9च्या सर्व स्कूलसाठी जो सायन्स 1चा तुमचा सेकंड सेमिस्टरचा पेपर आहे तो आपण लीक करणार आहोत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वाले असे मी काही क्वेश्चन सांगणार आहोत. त्या क्वेश्चनच्या बाहेर जाईल नाही असे तुमचे 9चे पेपर मी सांगणार आहोत आणि तेच क्वेश्चन रिपीटेड येतात आणि यावर्षी सुद्धा तुम्हाला येण्याचे भरपूर असे चान्सेस आहे. आता बघू आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 9चा पार्ट 1चा पेपर. आता एवढे क्वेश्चन तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. आता तुमचा जो सेकंड सेमिस्टर आहे तो रिफ्लेक्शन ऑफ लाईट या चॅप्टर पासून सुरू होणार आहे. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये तुम्हाला कोणते कोणते टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत ते पहा. आता तुम्ही बुक घेऊन घ्या. बुक आता आपल्याकडे टेक्स्ट बुक आणि एक एक तुम्ही व्हिडिओ मधून पाहून पाहून टिक करत चला. पहा मग आता सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं आहे मिरर. मिररची जी आहे ती डेफिनेशन, छोटीशी डेफिनेशन करायची आहे, पूर्ण काही करायची आवश्यकता नाही आहे. पहा मग आता मिररची जी आहे तुम्हाला डेफिनेशन करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे प्लेन मिरर. आता प्लेन मिरर आपण बनवतो कसा, हा एक छोटासा टॉपिक, फक्त बनवतो कसा तेवढा तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर हे काही करायची आवश्यकता नाही, हाही करायची आवश्यकता नाही. पेज नंबरवर या तुम्ही, पेज नंबर 117. पेज नंबर 117 वर एक क्वेश्चन आहे, नंबर ऑफ इमेजेस. हा जो बॉक्स आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट बॉक्स आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे करायचा आहे. हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्याच्या बेसवर हा आपला बॉक्स आहे. हा फॉर्म्युला आणि हा याच्यावर एक ना एक क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे हा तुम्ही करून जायचा आहे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट. हे करायची आवश्यकता नाही. त्यानंतर एक मिनिट, हा इथे लॉ दिले आपल्याला. लॉ कुठे गेले? लॉ 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 इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, समोर असतील. पहा आता त्याच्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिररची डेफिनेशन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दोन्ही डेफिनेशन तुम्हाला छोटे छोटे पाठ करून जायचे आहे. आता याच्यामधले जे डेफिनेशन आहे कोणते कोणते? पोल, सेंटर ऑफ द मिरर इज कॉल्ड पोल. एवढाच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पोल म्हणजे सेंटर ऑफ मिरर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय होते? सेंटर ऑफ स्पियर. एका स्पियरचा सेंटर ज्याचा मिरर एक पार्ट आहे. सेंटर ऑफ स्पियर इन विच मिरर इज द पार्ट. बस एवढाच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ स्पियर इन विच मिरर इज द पार्ट. स्पियरची रेडियस ज्याचा मिरर एक पार्ट आहे. बस एवढाच लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे आपला प्रिन्सिपल फोकस आणि प्रिन्सिपल एक्सिस. व्हेरी व्हेरी IMP टॉपिक. ओके. त्याच्यानंतर फोकल लेंथ सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची आहे. डिस्टन्स बिटवीन पोल अँड प्रिन्सिपल फोकस. पोल आणि प्रिन्सिपल फोकस मधला जो डिस्टन्स राहते त्यालाच म्हणतो आपण फोकल लेंथ. त्याच्यानंतर हे 3 लॉ रूल व्हेरी व्हेरी IMP. हे 3 रूल जे आहे तुम्हाला 1 2 3 3 मार्क्स साठी येण्याचे बहुत जास्त चान्सेस राहते. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्याच्यानंतर हे नाही, हे नाही, हे नाही. हा डब्बा. हा डब्बा जो आहे तुम्हाला, हा तुमच्या मार्क्सचा डब्बा आहे आणि हा सरळ सरळ आला तर तुम्हाला 3 किंवा 5 मार्क्स साठी येऊ शकते. आता इथला एखादा हा वाला समजा, हा वाला समजा, हा वाला समजा, हा वाला, अशा प्रकारे काही तुम्हाला ते फिल इन द ब्लँक्स देतील ना, ते फिल इन द ब्लँक्स भरायचे. 5 फिल इन द ब्लँक्स भरायचे, सरळ सरळ 5 मार्क भेटून जाते. त्याच्यामुळे हा बॉक्स तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. कोणताही इथून फिल इन द ब्लँक्स हटवतील ना तुम्हाला भरायचा आहे. पूर्णच्या पूर्ण डब्बा काढा म्हणून क्वेश्चन नाही, फक्त फिल इन द ब्लँक्स भरा म्हणून क्वेश्चन येईल. त्याच्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्याच्यानंतर हा नाही, हा नाही, हा कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सची फक्त डेफिनेशन. कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सची फक्त डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. छोटासा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन समोर आहे आपला. युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर, फक्त हे बार्बर शॉप, डेंटल शॉप, टॉर्च, हेडलॅम्प, फ्लड लाईट, त्यानंतर वेरियस इक्विपमेंट युजिंग सोलर एनर्जी. बस हे छोटे छोटे फक्त हेडिंग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कॉन्व्हेक्स मिररचे युजेस, साइड मिरर ऑफ कार्स अँड बिग कॉन्व्हेक्स मिरर फिटेड ॲट द गेट अँड स्क्वेअर. स्क्वेअरच्या गेटवर बी आपण लावतो. हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्केव्ह मिररचे युजेस व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन चांगल्या प्रकारे करायचे आहे. हे दिलेच आहे इथं 1 2 3 4, खाली 2 दिले आपल्याला 5 6, हा 5 मध्येच 2 पॉइंट आहे. फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर, आता हा तर व्हेरी व्हेरी IMP पॉइंट आहे. हा 5th वाला पॉइंट चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर इज निगेटिव्ह. कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ हे निगेटिव्ह राहते आणि कॉन्व्हेक्स मिररची फोकल लेंथ हे पॉझिटिव्ह राहते. कॉन्केव्ह मिररची निगेटिव्ह, कॉन्व्हेक्स मिररची पॉझिटिव्ह, कॉन्व्हेक्सची पॉझिटिव्ह, कॉन्केव्हची निगेटिव्ह. एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मिरर फॉर्म्युला. हा
वूफ लक्षात ठेवायचा, 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. व्हेरी इंपॉर्टंट फॉर्म्युला आहे हा सुद्धा. त्याच्यानंतर जर नेक्स्ट पाहू आपण, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला फक्त हा -v/u न्यूमरिकल मध्ये कामात येते. त्यानंतर आपण सरळ पाहू याची एक्सरसाइज. आता याच्या एक्सरसाइज मध्ये पहा, हा पहिला क्वेश्चन, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन. इंपॉर्टंट क्वेश्चन आहे 3 मार्क्स साठी. प्लेन मिरर, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. प्लेन मिररची डेफिनेशन लिहायची, कॉन्केव्हची डेफिनेशन लिहायची आणि कॉन्व्हेक्सची डेफिनेशन लिहायची. पहिला पॉइंट झाला. प्लेन मिरर आपण सेम साइज राहते, कॉन्केव्ह मध्ये सेम साइज मे बी सेम ऑर डिफरंट, इथं बी मे बी सेम ऑर डिफरंट. दुसरा पॉइंट झाला, प्लेन मिरर कुठे यूज करतो, कॉन्केव्ह कुठे यूज करतो, कॉन्व्हेक्स कुठे यूज करतो. संपला विषय. एकदम इझी मध्ये तुम्ही सांगू शकता. त्यानंतर डिस्क्राईब द पोझिशन. आता हा वाला फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशन लक्षात नाही ठेवायचं आहे, त्याची पोझिशन कुठे राहते, टॉर्चवर कुठे राहते. तर जसं टॉर्चवर राहते समजा का फोकसवर, तर फक्त तुम्हाला फोकस लक्षात ठेवायचा आहे. प्रोजेक्टर लॅम्प मध्ये कुठे राहते, तर सेंटर ऑफ कर्वेचर, फक्त सेंटर ऑफ कर्वेचर लक्षात ठेवायचं आहे. फ्लड लाईट मध्ये कुठे राहते, तर बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. बस फोकस, सेंटर ऑफ कर्वेचर, बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर, 3 लक्षात ठेवायचे. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपला हा सी वाला, ठीक आहे, आणि हा डी वाला. डी वाला तर व्हेरी व्हेरी IMP. सी आणि डी तुम्हाला चांगला करायचा आहे. डी येण्याचे बहुत जास्त चान्स आहे. खूप साऱ्या स्कूलमध्ये हा रिपीटेड क्वेश्चन होऊ शकते. चांगला करायचा. वाय आर द मिरर फिटेड ऑन द आउटसाइड ऑफ द कार आर कॉन्व्हेक्स. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. आता पहा, 10th बोर्ड मध्ये जे आहे एकच पेपर राहते, त्याच्यामुळे आपण जे आहे एकच पेपरचा सगळं काही सांगू शकतो. पण इथं 9th मध्ये कसं आहे, महाराष्ट्रामध्ये टोटल एवढे शाळे स्कूल आहेत, हजारो लाखो स्कूल, हजारो स्कूल आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आता हजारो स्कूलमध्ये हजारो वेगळे वेगळे पेपर राहतील, तर त्याच्यामधून देणं जो आहे, कोणत्या स्कूलमध्ये एखादा क्वेश्चन येईल, कोणत्या स्कूलमध्ये दुसरा येईल, पण याच्यातून मॅक्झिमम क्वेश्चन तुमची समजा काही स्टडी नाही झाली आहे, एवढी स्टडी करून जा, तुम्हाला 35 कमीत कमी 30 to 35 मार्क आरामात भेटतील. आणि कोणत्या कोणत्या स्कूलमध्ये तर 40 out of 40 बी भेटतील. तुम्ही कमेंट करून सांगाल पेपर झाल्यावर का सर हाच पेपर तुम्ही सांगितलेल्या क्वेश्चन्स पैकी आला होता. त्याच्यातले सी आणि डी तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे, बाकी नाही केलं तरी चालते. साइन कन्व्हेन्शन पहा, तिकडं पण आला होता, इकडं पण आला होता, चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्यानंतर हा वाला क्वेश्चन, 4th वाला, व्हेरी इम्पॉर्टंट, 1 मार्क साठी येऊ शकते. विच टाइप ऑफ मिरर यूज इन द फॉलोइंग. पेरिस्कोप मध्ये कोणता मिरर, फक्त मिररचे नावं, त्याची डिटेल काही लिहायची आवश्यकता नाही आहे. पेरिस्कोप मध्ये कोणता मिरर, फ्लड लाईट मध्ये कोणता, शेविंग मिरर मध्ये, केडिलस्कोप, स्ट्रीट लाईट, हेडलॅम्प, ऑन अ कार, कोणते कोणते मिरर आपण लावतो तेवढा फक्त लक्षात ठेवायचा आहे. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. न्यूमरिकल मधला जो आहे हा सेकंड वाला, तसे तर 3च आहे, तुम्हाला तर 3ही करायची आवश्यकता आहे, पण तुमचा काहीच नाही झाला आहे तर हा वाला जो बी वाला क्वेश्चन आहे हा तुम्ही करून जा, 2 मार्क साठी येऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट आपला चॅप्टर आहे स्टडी ऑफ साऊंड. सगळ्यात पहिले स्टडी ऑफ साऊंड मध्ये साऊंडची डेफिनेशन लक्षात ठेवायची तुम्हाला. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे वेलोसिटी ऑफ साऊंड. हा वेलोसिटी ऑफ साऊंडची डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला, वेलोसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर हा जो बॉक्स आहे, या बॉक्स मधून तुम्ही कोणता कराल, तर इथून जो आहे तुम्हाला एक करायचा आहे निकेल, ठीक आहे. त्याच्यानंतर एक करायचा आहे प्युअर वॉटर, स्पीड ऑफ साऊंड, आणि त्याच्यानंतर करायचा आहे एअर. हे 3 चांगल्या प्रकारे करायचे आहे. एक क्वेश्चन येईल का निकेल मध्ये स्पीड ऑफ साऊंड किती राहते, तर 6040. प्युअर वॉटर मध्ये 1498 मीटर पर सेकंड, आणि एअर मध्ये किती राहते 346 मीटर पर सेकंड. हे 3 तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्याच्यानंतर हे फक्त लक्षात ठेवायचे आहे का वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर, वेलोसिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी, वेलोसिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर वेट. एवढा फक्त लक्षात ठेवायचा आहे. ऑडिबल साऊंड, इन्फ्रासाऊंड, अल्ट्रासाऊंड, फक्त डेफिनेशन. ऑडिबल म्हणजे जे आपण ऐकू शकतो. वी कॅन हिअर द लिमिट ऑफ हिअरिंग, वी कॅन हिअर द साऊंड अप टू 20 to 20,000 हर्ट्ज. That sound is called audible sound. We cannot hear the sound less than frequency 20 hertz. It's called infrasound. We cannot hear frequency more than sound 20,000 hertz. It's called ultrasound. एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर आता हा एक व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन आहे, युजेस ऑफ अल्ट्रासाउंड. चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड तेवढा नाही केला तरी चालते. गुड रिफ्लेक्टर, बॅड रिफ्लेक्टर वर तुम्हाला डिफरन्स बिटवीन म्हणून क्वेश्चन येऊ शकते, गुड रिफ्लेक्टर आणि बॅड रिफ्लेक्टर. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इको, व्हेरी
व्हेरी IMP इको. चांगल्या प्रकारे तुम्हाला हा टॉपिक करायचा. याच्यावर क्वेश्चन 3 मार्काचा बनते. रिव्हर्बिरेशन थोडासा वाचून जायचा, 2 मार्काला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यानंतर सोनार एकदमच जास्त इम्पॉर्टंट राहतं. इको आणि सोनार याच्यामधले 2 टॉपिक तर सोडाच नको, 3 टॉपिक. एक राहते आपला इको, एक राहते आपला सोनार आणि एक राहील आपला ह्युमन इयर. ह्युमन इयर जर हे टॉपिक समजलं नसेल तर आपल्या चॅनलवर जे पूर्ण डिटेल मध्ये एकदम शॉर्ट मध्ये व्हिडिओ दिले आहे, ते व्हिडिओ 1 तासात 1 ते 1.5 तासात तुमचा हा पूर्ण चॅप्टर समजून जाईल. तुम्हाला फास्ट मध्ये पहा, अजून तुम्हाला कमी टाइम लागेल. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे 3. ठीक आहे. आणि त्यासोबतच एक येऊ शकते म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफी बस एवढा करा, विषय संपला. त्याच्यानंतर सोनोग्राफी ओके, हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर ह्युमन इयर डायग्राम थोडीशी पाहून जा. डायग्राम येऊ शकते, डायग्रामवर फक्त तुम्हाला लेबल करा म्हणून क्वेश्चन येईल तुम्हाला. किंवा मग तुम्हाला ह्युमन इयरचे 3 टाईप आहे, 3 पार्ट आहे. आउटर इयर, मिडल इयर, इनर इयर. त्याच्यातला कॉक्लिया वगैरेची डेफिनेशन तुम्हाला विचारू शकते. त्यानंतर आपण पाहू सरळ याची एक्सरसाइज. एक्सरसाइज मधला हा वाला तर क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स याला सोडायचाच नाही. व्हेरी IMP ओके, याला सोडायचा कामच नाही बिलकुल. एक्सप्लेन द सायंटिफिक रिझन. आता सायंटिफिक रिझन मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन दिले आहे. याच्यामधला जो आहे हा C वाला क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि A वाला क्वेश्चन हे चांगले करायचे आहे आणि हा थोडासा तुम्हाला वाचून जायचा आहे. ओके. त्याच्यानंतर जर आपण पाहू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता इथं टोटल किती क्वेश्चन दिले आहे? 3 क्वेश्चन आहे. ओके. याच्यामधला इको हा वाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर हा वाला एक करून जा. याच्यातला हा चांगला करा. हे थोडे थोडे वाचून जायचे आहे, पण ह्याचे येण्याचे चान्सेस बहुत जास्त आहे. त्यानंतर जर आपण पाहू, 1 मिनिट, तेरे को क्या हो गया रे, 1 मिनिट. आता जर पाहू आपण याची, जर हा वाला फर्स्ट वाला व्हेरी 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 IMP चांगल्या प्रकारे करायचा हा फर्स्ट वाला न्यूमेरिकल. बाकी करा नाही तर नको करा, बहुत सारे 5 न्यूमेरिकल आहे, पण हा येण्याचे बहुत जास्त चान्सेस राहते प्रत्येक स्कूलसाठी. त्याच्यामुळे हा वाला क्वेश्चन जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. अजून जर करूशा वाटलाच तुम्हाला तर 2 वॉलवाला, 1 मिनिट, हा नीतावाला एक व्हेरी इम्पॉर्टंट लाइटनिंग वाला, हा बी येण्याचे चान्सेस आहे. ओके. त्यानंतर एक 2 वॉलवाला आहे, हायड्रोजन हेलियम नाही. हा बरं, हायड्रोजन किंवा हेलियम मधून बी एक क्वेश्चन तुम्ही करू शकता, पण व्हेरी इम्पॉर्टंट हा ए वाला तर तुम्हाला चांगला करायचा आहे ना, बी वाला सुद्धा. त्यानंतर कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट 4th वाला चॅप्टर आपला, 1 मिनिट, कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट मधला सगळ्यात पहिले जो आहे तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे तो आहे आपला अलोट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन. अलोट्रॉपी म्हणजे काय होते, त्याची डेफिनेशन चांगल्या प्रकारे करायची आहे. क्रिस्टलाइन फॉर्म कोणते कोणते आहे ते लक्षात ठेवायचे आहे. क्रिस्टलाइन फॉर्मचे प्रॉपर्टी, डायमंडचे जे आहे तुम्हाला चांगले करायचे आहे प्रॉपर्टीज, आणि डायमंडचे प्रॉपर्टीज आणि ग्राफाइटचे तुम्हाला करायचे आहे युजेस. डायमंडचे प्रॉपर्टी, ग्राफाइटचे युजेस. त्यानंतर ग्राफाइटचे युजेस हे चांगले करायचे. फुलेरिन बद्दल जो आहे, आता हा वाला तुम्हाला लाईनशीर पाठ ठेवायचा आहे. याच्यावर जो आहे एक क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. याच्यावर ऑड मॅन आउट म्हणून बी येऊ शकते. हे देऊन राहील इथं 76 आहे, तर 76 च्या जागी समजा का C72 देऊन राहील किंवा 75 देऊन राहील, तर हाच आपला ऑड वन आउट आहे. अशा प्रकारचा बी क्वेश्चन 1 मार्काला येण्याचे चान्सेस आहे. फुलेरिन जो आहे, फुलेरिनची बी तुम्हाला प्रॉपर्टी आणि युजेस चांगले करायचे आहे. ओके. त्याच्यानंतर कोल, नॉन क्रिस्टलाइन फॉर्म मधला हा अमॉर्फस फॉर्म, कोल, पीट, लिग्नाइट व्हेरी इम्पॉर्टंट चांगल्या प्रकारे करायचा आहे. कोल म्हणजे काय होते, पीट म्हणजे काय होते, लिग्नाइट. आता मी हा पण व्हिडिओ जो आहे एकदम शॉर्ट मध्ये आणि एकदम सिंपल मध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून दिला. तो व्हिडिओ तुम्ही सर्च करा, TMA महाराष्ट्र स्टेट बोर्ड, किंवा याच चॅप्टरवर तुम्हाला मी आपली प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट मध्ये बी तुम्ही पाहू शकता कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपले हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन मध्ये प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड व्हेरी इम्पॉर्टंट चांगल्या प्रकारे हा सुद्धा करायचा आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहू इथं अल्केन, अल्किन, अल्काइन म्हणजे काय होते, त्याचा फक्त जनरल फॉर्म्युला आणि त्याचे नाव लक्षात ठेवायचे आहे, बाकी जास्त तुम्हाला येत नाही याच्यावर. त्यानंतर कार्बन डायऑक्साइड, 1 मिनिट, कार्बन डायऑक्साइड वर बी थोडासा हा वाला जो टॉपिक आहे हा थोडासा वाचून तुम्हाला जायचा आहे. हा वाला एक पहा, याच्यावर ऍक्टिव्हिटी बेस थोडासा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते छोटासा. त्याच्यानंतर आता हे 2 पॉइंट,
पहा आता हा फर्स्ट वाला आणि हा सेकंड वाला व्हेरी IMP दोनही चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचे आहे. ओके. युजेस ऑफ कार्बन डायऑक्साईड तुम्हाला करायचे आहे. फायर एक्सटिंग्विशरचा वर्किंग कसा आहे याच्यावर बी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ बनवून दिला, पटकन पाहून घ्या तुम्ही जर नाही पाहिले असाल तर. एकदा व्हिडिओ पहा, पूर्णच्या पूर्ण तुम्हाला समजून जाईल. आता इथं का राहते, फक्त याच्यावर का राहील, इथं खाली सोडियम बायकार्बोनेट, वरती जो राहील तो सल्फ्युरिक ऍसिड. अशी ते बटन दाबल्याबरोबर सल्फ्युरिक ऍसिडची काचेची बॉटल फुटल आणि सल्फ्युरिक ऍसिड खाली जाईल. सोडियम बायकार्बोनेट आणि सल्फ्युरिक ऍसिडची रिॲक्शन होईल. इथून जो आहे या पाईप मधून कार्बन डायऑक्साईड निघेल आणि आपण जे आहे फायर एक्सटिंग्विश म्हणजे आग विझवून टाकू. हा पण तुम्हाला थोडासा वाचून जायचा आहे. मिथेन, वाय मिथेन इज कॉल्ड मार्श गॅस, तो एक क्वेश्चन तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मिथेनचा तुम्हाला जो आहे फिजिकल प्रॉपर्टीज चांगले लक्षात ठेवायचे आहे. युजेस बी तुम्हाला थोडेसे वाचून जायचे आहे. त्याच्यानंतर बायोगॅस प्लांट 5 मार्क साठी 5 मार्क व्हेरी IMP क्वेश्चन बायोगॅस प्लांट. ओके, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर हा वाला आता एक्सरसाइज मधला हा पहिला क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे, चांगला करायचा आहे. याच्यातलं जर पाहू आपण, राईट द युजेस ऑफ डायमंड. ओके, युजेस ऑफ डायमंड चांगले करायचे आहे. त्यानंतर वाय कार्बन अँड कंपाऊंड, हा वाला ए वाला क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याच्यातला हा बी वाला क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. राईट द सायंटिफिक रिझन, बायोगॅस इज इको फ्रेंडली फ्यूल. पहा आता इथं जो आहे हा वाला बायोगॅस इज इको फ्रेंडली फ्यूल, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर ग्राफाइट इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हा सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर जर आपण पाहू इकडचे, आता हा वाला, हा 7th वाला क्वेश्चन तर सोडायचाच नाही. छोटे छोटे क्वेश्चन आहे, एक एक वर्ड वाले चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग, याच्यामध्ये प्रॅक्टिकल यूज ऑफ CO2 हा एक करायचा आहे तुम्हाला. मिथेन इज कॉल्ड मार्श गॅस, व्हेरी IMP क्वेश्चन, हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि हा थोडासा वाचून जायचा आहे. ओके, याच्यातला जो आहे 2 फिजिकल प्रॉपर्टी जे आहे ते चारकोलची करून जा, येऊ शकते. त्यानंतर राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग, याच्यातला जो आहे प्रॉपर्टीज ऑफ कार्बन हा एक करून घ्या. त्यानंतर व्हॉट आर द डिफरंट टाइप ऑफ कोल, कोलवरचा डिफरंट टाइप ऑफ कोल, पीट, बिट्युमिनस कोल, त्यानंतर लिग्नाइट, अँथ्रासाइट, ते चांगल्या प्रकारे तुम्हाला वाचायचे आहे. हा वाला 9वा क्वेश्चन बी थोडस तुम्ही वाचू शकता. जे इम्पॉर्टंट आहे ते पहिले वाचायचे, बाकीचे तुम्हाला थोडे थोडे वाचून जायचे आहे. त्यानंतर इथं सोडियम क्लोराइड वर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. सोडियम क्लोराइड चांगला वाचायचा आहे. त्यानंतर बायकार्बोनेट, कार्बोनेट नाही. त्यानंतर ब्लिचिंग पावडरवर येण्याचे चान्सेस जास्त आहे. वॉशिंग सोडावर तेवढा नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर हा वाला, हा तर बहुतच इम्पॉर्टंट आहे, क्रिस्टलाइन सॉल्ट, त्याच्यामधले हे वाले 5 व्हेरी IMP, हे चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचे आहे. ओके, त्याच्यानंतर जर आपण पाहू आता बाथिंग सोप आणि वॉशिंग सोप याच्यातला डिफरन्स बिटवीन व्हेरी IMP चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स वाचून जायचा, याच्यावर बी क्वेश्चन येऊ शकते. आता याच्यावरचे युजेस जे आहे ते येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सची युजेस हे वाले, ते बी इंडस्ट्रियल फील्ड वाला एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऍग्रिकल्चर फील्ड वाला बी येऊ शकते, चांगला करायचा, इंडस्ट्रियल फील्ड, ऍग्रिकल्चर फील्ड. त्यानंतर आता हा फूड कलर, वाय फूड कलर्स आर हार्मफुल, ते पण तुम्हाला येऊ शकते. डायवर तेवढा क्वेश्चन येत नाही. आर्टिफिशियल कलर हा सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, टेफ्लॉन. आता टेफ्लॉनचा जो आहे तुम्हाला केमिकल नेम लक्षात ठेवायचा आहे, पॉलीटेट्राफ्लोरोइथिन. काय नाव आहे त्याचा, पॉलीटेट्राफ्लोरोइथिन. चांगलं लक्षात ठेवा, पॉलीटेट्राफ्लोरोइथिन हा नाव पूर्ण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 1 मार्कसाठी कंपल्सरी क्वेश्चन राहिल्यासारखा आहे, 100% चान्सेस आहे. फुल केमिकल नेम ऑफ टेफ्लॉन, पॉलीटेट्राफ्लोरोइथिन. ओके, त्याच्यानंतर 1 मिनिट, शेवटचाच राहिला आपलं चॅप्टर. एक मिनिट हा. त्यानंतर पावडर कोटिंग वर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला करून जायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे याची एक्सरसाइज, फिल इन द ब्लँक्स तर चांगला करायचा आहे, मॅच द पेअर तर करायचंच आहे, फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर हे छोटे छोटे तर सोडायचेच नाही. आता याच्यातले जे आहे पहा 1 2 3 4 5 6 7 क्वेश्चन आहेत, एवढेचे एवढे करायची काय आवश्यकता नाही.
सगळ्यात पहिले हा वाला ई वाला टेफ्लॉन वरचा क्वेश्चन, त्यानंतर हा ए वाला, त्याच्यानंतर वेअर द इंडस्ट्रियल फील्ड, हा एक कोणता करू शकता, हा बी वाला, ए बी ई चांगला तुम्हाला करून जायचा आहे. ओके. त्याच्यानंतर गिव्ह सायंटिफिक एक्सप्लेनेशन, याच्यामधला हा ब्लिचिंग पावडर वाला ए वाला, हा वाला सी वाला, बस 2 करा पहिले, बाकी नंतर आपण पाऊस. त्यानंतर इथं बहुत सारे वगैरे, एक मिनिट इथले पाहू आता. अल्युमिनियम इज यूज इन द, हा ई वाला पण तुम्ही चांगला करून जायचा आहे. आन्सर द फॉलोइंग मधला जो आहे मोठी एक्सरसाइज आहे चांगली. आर्टिफिशियल फूड कलर ए वाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर हा वाला बी वाला, हे 2 क्वेश्चन करून घ्या. युजेस जो आहे पावडर कोटिंगचे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे आणि रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचे. राईट द नेम ऑफ हार्मफुल इफेक्ट, राईट द हार्मफुल इफेक्ट, कोणाकोणाचे हार्मफुल इफेक्ट जे आहे, एक तर आर्टिफिशियल फूड कलर चांगल्या प्रकारे करायचे आहे, त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आणि आर्टिफिशियल डाय, हे 3 करून जा. त्यानंतर हा फॉर्म्युला पहा, हा तर सोडाच नको रे क्वेश्चन. व्हेरी 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 IMP, 100% चान्सेस आहे का याच्यातून एक क्वेश्चन येऊ शकते आणि येतेच. फॉर्म्युले फक्त ब्लिचिंग पावडरचा, कॉमन सॉल्टचा, बेकिंग सोडाचा, वॉशिंग सोडाचा, त्यासोबतच टेफ्लॉनचा, अशा प्रकारे तुम्हाला जे जे दिले आहे त्याचे फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. वॉशिंग सोडा, बेकिंग सोडा, ब्लिचिंग पावडर, कॉमन सॉल्ट, टेफ्लॉन, याचे तुम्हाला फक्त केमिकल नेम आणि फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. बस झाला. अशा प्रकारे होता. आणि हा जो आहे हा तर आपला सायन्स 2 मध्ये येते. एवढे क्वेश्चन तुम्ही पहिले चांगल्या प्रकारे करा. मी अजून एक वेळा सांगतो, हे काही 100% वाले क्वेश्चन नाही आहे, हे रिपीटेडली क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन जास्तीत जास्त येते. बोर्डचा जर पेपर असता तर मी 100% सांगलो असतो का हा येणार आहे, तो आलाच असता. आता एवढे हजारो स्कूल आहे, कोणत्या कोणत्या स्कूलमध्ये येईल आणि कोणत्या कोणत्या स्कूलमध्ये काही क्वेश्चन मिस होतील. त्याच्यामुळे तुम्ही पहिले जे आहे क्वेश्चन करा आता, आणि त्याच्यानंतर उरलेले क्वेश्चन बी एकदा थोडे थोडे रिवाइज करून घ्या. याच्यावरच 100% डिपेंड नको राहा, पण मॅक्झिमम क्वेश्चन याच्यातून येतील अशी मला तरी पर्सनली गॅरंटी आहे. ओके. तोपर्यंत व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.